घेवडा कढी बनवलेली आहे मैत्रिणींनो, बघू शकता. चवीला खूपच भन्नाट लागते. आपल्या रेग्युलर कढीपेक्षा ही कढी खूपच छान लागते. तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा, खूपच सुंदर लागते. चला तर मग आपण आता याची पूर्ण रेसिपी बघूया वेळ न वाया घालवता. हा घेवडा घेतला आहे. याला फरसबी पण म्हणतात आणि श्रावणी घेवडा पण म्हणतात. आणि अशा पद्धतीने त्याचे मी तुकडे सर्व करून घेतलेले आहे. आता कढईमध्ये गरम पाणी ठेवायचं आणि त्यात एक लिंबाची फोड टाकायची. चला तर पाहूया. इथे मी पाण्यामध्ये बघू शकता लिंबू टाकलेला आहे. असं पाण्यामध्ये लिंबू टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घेवडा टाकून घ्यायचा आहे. आता हा 2 मिनिटं फक्त उकळून घ्यायचा आहे. याच्यामध्ये अशी एक लिंबाची फोड टाकून आता हे आपण उकळून घेऊया. तोपर्यंत आता घेवडा उकळतोय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेतो. हे मिक्सरच्या भांड्यात मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. मिक्सरला बारीक करून घेऊया. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता हे मिक्सरच्या भांड्याला बारीक वाटून घेऊया. दही घेतला आहे. दह्यामध्ये आपण आता थोडंसं बेसन पीठ टाकून घेऊया. बेसन पीठ चांगलं दह्यात कालवून घ्यायचं आहे. दही घट्टच घ्यायचं आहे आणि पीठ हे खूप पण नाही टाकायचं, थोडंसं अगदी कढीच्या अंदाजाने टाकायचं. पण ही कढी थोडी पातळ करायची आहे. चला तर मग आता आपण कढीला फोडणी देऊन घेऊया. इथे गॅसवर मस्त कढईवर ठेवले आहे. कढई पण तापली, तेल पण तापलं आहे. त्यात आपण जिरे टाकून घेऊया. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये लसूण ठेचून टाकायचं आहे. इथे मी अद्रक घेतलेलं नाही, फक्त लसूण ठेचून टाकायचं आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. इथे आपण आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. कढीला जेवढं लागणार तेवढं, म्हणजे टोमॅटो चांगला लवकर सॉफ्ट होईल याच्यामध्ये. आता यामध्ये आपण लसूण नाही, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर मिक्सरला जे बारीक वाटण करून घेतलं आहे बिना पाण्याचं, ते यात टाकून हे पण छान परतून घ्यायचं आहे. इथे हळद टाकून घ्यायची आहे. हे पण 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 चमचा गुळाची पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर तुम्ही छोटासा गुळाचा खडा पण टाकू शकता ते, आणि नको असल्यास तर स्किप करा. तर आपण दह्याचं मिश्रण ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो घेवडा आहे आपण बॉईल करून ठेवलेला, तो पण यात टाकून घेऊया. तर हे सर्व कालून घ्यायचं आहे. आणि पाणी तुम्ही तुमच्या अंदाजीनुसार टाकू शकता. ते मी इथे 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं होतं दह्याच्या याच्यामध्ये. तर तुम्हाला जेवढी कढी पाहिजे तुम्ही तेवढं करू शकता. ते पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्यानुसार घ्या, तुम्हाला किती कढी पाहिजे. तरी पण ही कढी 3-4 जणांना आरामशीर पुरते. मस्त आता याची उकळ काढून घेऊया. ते छानपैकी उकळू द्यायचं आहे. आता इथे मी तळलेला कांदा घेतलेला आहे. पाहू शकता हा तळलेला कांदा आहे. आता हा मस्त असं वरतून कुचकरून टाकायचा आहे. हा मी ऑलरेडी तयार करून ठेवत असते बिर्याणीला. त्याच्यानंतर असं काही पण बनवायचं राहिल्यावर झटपट भेटून जातं. आपण आधी कच्चा कांदा पण टाकलेला आहे याच्यामध्ये चिरून बारीक, आणि हा तळलेला कांदा असा वरतून टाकायचा आहे. याच्याने चव खूप छान येते. दाताखाली जेव्हा येतो तेव्हा मस्त लागतं. चला तर मग कढी उकळते तोपर्यंत आपण बाजूला इथे तडका पॅनमध्ये आपण तडका करून घेऊया. तडक्यासाठी मी इथे 3-4 लाल मिरच्या घेतलेल्या आहे सुक्या. मस्त आता तिथे मी तेल ठेवलं आहे. तेलामध्ये लाल मिरच्या तोडून अशा टाकलेल्या आहे. आणि मी कढीमध्ये हिंग टाकलेला नाही आहे. मी आता हिंग तडक्यामध्ये टाकून घेणार आहे. आता आपण हा तडका बनवला आहे. आता यामध्ये मस्त ओतून घ्यायचा आहे.
ही झाली फ्रेंड आपली कढी, बघू शकता मस्त. मस्त फ्रेंड, बघू शकता आपली झाली आहे घेवडा कढी. किती सुंदर दिसायला आहे आणि खायला तर अप्रतिम आहे, एकदमच चमचमीत आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नंतर भेटूया. बाय बाय फ्रेंड. मस्त खा आणि मस्त रहा.